मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स देतो किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 25,013 वरती. 25,013 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला आणि आजच्या दिवशी मार्केटमध्ये आलेली होती बाईंग. आज मार्केटमध्ये आली बाईंग. आता हे मार्केट इथून कंटिन्युअसली वरती जाणार का? मागील काही दिवसांपासून आपण बघत होतो, म्हणजे हा एक दिवस 1 2 3 4 5 6 ट्रेडिंग सेशन मार्केट कंटिन्युअसली खाली येत होतं. मार्केटमध्ये होतं सेलिंग प्रेशर. मार्केट जसं पण वरती जाण्याचा प्रयत्न करायचं, मार्केटमध्ये वरच्या लेवलपासून सेलिंग यायची, मार्केट खाली येऊन जायचं. बघा, प्रत्येक कॅन्डलचं ऑब्झर्वेशन करा तुम्ही. मार्केट वरती क्लोज देत नव्हतं, क्लोज मार्केटचा खालीच यायचं प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक प्रिव्हियस डेच्या लोला मार्केट इथं ब्रेक करत यायचं. आजच्या दिवशी मार्केटमध्ये काय झालं, वेगळं काही आपल्याला बघायला मिळतंय का? तर मागच्या सेशनमध्ये आपण बघितलं होतं की मार्केट इथं सपोर्ट घ्यायचं, बरोबर. आज थोडं आपल्याला वेगळं स्ट्रक्चर मार्केटमध्ये बघायला मिळत आहे. म्हणजे मार्केट थोडं गॅप ओपन झालं आणि कंटिन्युअसली वरती गेला आणि क्लोज पण वरती चाललेला आहे. एक सायकोलॉजिकल लेवल आपण म्हणू शकतो 25,000ची, त्याच्यावरती आजच्या दिवशी मार्केटने क्लोज दिलेला आहे. आता मार्केटमध्ये आपण काही गोष्टी मागे पण बोललो होतो बघा, की मार्केटमध्ये कसं निगेटिव्ह स्ट्रक्चर तयार होऊ शकतं. मार्केट तर आता एक चांगल्या सपोर्टवरती येऊन पोहोचलेलं आहे. हा एक बाउन्स पण असू शकतो. रिव्हर्सल आहे कसं समजणार आपल्याला? काही गोष्टी असतात त्यांचे कन्फर्मेशन आपल्याला मिळायला पाहिजे, तेव्हा आपण म्हणत असतो की मार्केट आपल्याला रिव्हर्सल देत आहे. जसं मी तुम्हाला मागे म्हटलं होतं ना, की या अशा पद्धतीने मार्केट आपलं वरती जात आहे, एक खाली पण येत आहे, एक छोटासा बाउन्स आला, मार्केट जर शॉर्ट झालं तर या ठिकाणी एक हेड अँड शोल्डर पॅटर्न बनू शकतो. अजून पण ती संभावना आहे बनण्याची, पण त्याचं ॲक्टिवेशन केव्हा होणार? जेव्हा हा एक सपोर्ट ब्रेक होईल. हा सपोर्ट ब्रेक होईल, याच्या खाली मार्केट जाईल, तेव्हा इथे आपला हा पॅटर्न तयार होणार आहे आणि ॲक्टिवेट होणार आहे तो पण. याच्यावरती जर मार्केट थांबलं तर ते रिव्हर्सल पण देऊ शकतं, म्हणजे वरती जाऊ शकतं मार्केट. आणि आजच्या दिवशी काय झालं, इथे तुम्हाला ह्या 2 कॅन्डल मिळून बघायला मिळेल. बघा, या 2 कॅन्डल आपल्याला काय सांगताय? ही पहिल्या दिवसाची कॅन्डल सेलिंगची होती, आजच्या कॅन्डलमध्ये बाईंग आली आणि वरती क्लोज देऊन टाकलेलं आहे. म्हणजे इथं काय झालं, एक इनसाइड कॅन्डल फॉर्मेशन. पहिल्या कॅन्डलच्या आतमध्ये दुसरी कॅन्डल बनली, असा जो पॅटर्न बनत असतो याला आपण म्हणत असतो बुलिश आरामी. हा जो पॅटर्न या ठिकाणी बनलेला आहे याला आपण म्हणत असतो बुलिश आरामी पॅटर्न. म्हणजेच काय, एक कॅन्डलस्टिक फॉर्मेशन असतं. ते आपल्याला मार्केटमध्ये काय सांगतंय, की मार्केटमध्ये आता इथे बाईंग येऊ शकते. बाहेरचं वर्चस्व, पहिली इथे सेलिंग व्हायची, बाहेर या ठिकाणी येत आहे. मार्केटमध्ये अशी पण संभावना या ठिकाणी होऊ शकते की मार्केट हे शॉर्ट झालेलं आहे, वरतून खाली आलं. मार्केटने आजच्या दिवशी एक पॉज घेतला इथे आणि ते पुन्हा शॉर्ट होणार, अशी पण प्राइजेक्शन या ठिकाणी बनू शकते, अशी या लेवलच्या खाली. म्हणजे हा सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट पुन्हा इथे खाली पण जाऊ शकतं. आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे. म्हणजे कसं, हा जो एक रेजिस्टन्स वरती दिसतोय, ही एक लेवल, या लेवलच्या वरती आपल्याला बाईंग पाहिजे. मार्केट जर कंटिन्युअसली या ठिकाणी ट्रेड करत असेल, 1-2 दिवस जर कंटिन्युअसली इथे ट्रेड करत असेल, तर मग आपण बोलणार की मार्केटमध्ये या सपोर्ट लेवलपासून एक बाईंग येते आणि हा रिव्हर्सल, मार्केट पुन्हा वरच्या लेवलसाठी तयार. लक्षात येतं नाही हे स्ट्रक्चर? असं नाही की 1-2 दिवस मार्केटमध्ये बाईंग आली म्हणजेच मार्केट रिव्हर्सल देत असतं, असं पण नसतं कधी. ठीक आहे, तुम्हाला 2 दिवस बाईंग दिसणार, मार्केट शॉर्ट होणार पुन्हा, म्हणजे ह्या हायपर्यंत पोहोचणार पण नाही मार्केट, अशी पण संभावना आहे. पण कंटिन्युअसली जर बाईंग येत गेली, जसं मार्केट कंटिन्युअसली खाली येत आहे ना, हे खाली येत आहे, जसं आपला हा इथे एक पॅटर्न बनतोय, कॅन्डलस्टिक पॅटर्न, ज्याला आपण म्हणतो बुलिश आरामी, त्याचं कन्फर्मेशन पण आपल्याला मिळालं. खरंच इथे मार्केटमध्ये बाईंग होते, सेलिंग कमी झाली, बाईंग जास्त होते. मग इथे जेव्हा अशी बाईंग यायला लागते कंटिन्युअसली, तेव्हा आपण याला म्हणत असतो मग हा एक रिव्हर्सल येतोय. मग मार्केट काय करतं? मार्केट आपली प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही. हे पण समजून घ्या की मार्केट आपली प्रिव्हियस लो ब्रेक करणार नाही, ते हाय ब्रेक करायला लागेल, आपले हाय ब्रेक करायला लागेल. या कॅन्डलचा लो इथे ब्रेक होणार नाही, म्हणजे कंटिन्युअसली इथे काय जाणार, बाईंग. हे कॅन्डलस्टिकचे काही कन्फर्मेशन असतात. प्राईसचा व्हेव असतो, तो आपल्याला चार्टवरती ओळखायचा असतो. ठीक आहे, मग आता मार्केट जसं वरती जाणार तर मार्केटसाठी रेजिस्टन्स येत जाणार. ते रेजिस्टन्स मार्केटला पार करावे लागतील. जसं हा एक रेजिस्टन्स आहे 25,077, हा पण रेजिस्टन्स मार्केटला पार करावा लागणार. त्यानंतर 25,333 ही लेवल पण एक रेजिस्टन्स. त्यानंतर 25,433 हा पण एक रेजिस्टन्स. हे सर्व लेवल रेजिस्टन्स बनणार आहे मार्केटमध्ये. बघूया उद्याच्या दिवशी पण बाईंग मार्केटमध्ये येते का. आजच्या दिवशी बँकिंगचा चांगला सपोर्ट होता. बँकिंग, HDFC बँक बघा, चांगली बाईंग होती HDFC बँकेत. त्यानंतर ICICI बँक, SBI बघा चांगला चालत होता. त्यानंतर रिलायन्सचं पण वेटेज खूप जास्त इंडेक्समध्ये. हे स्टॉक सर्व चालत होते.
यांच्यामध्ये पण आपल्याला बाईंग बघायला मिळत होती. त्यानंतर मिड कॅप इंडेक्स, त्यानंतर स्मॉल कॅप इंडेक्स, PSU बँक, सर्वांमध्ये बाईंग होती. आज तर डिफेन्समध्ये पण बाईंग झालेली होती थोडी, रेल्वेमध्ये पण बाईंग झाली. ब्रॉडर मार्केट जे होतं त्याच्यामध्ये बाईंग झाली. हे बघा, मार्केट जसं डिप देत असताना खूप सारे स्टॉक खाली येत असतात, मग त्यांच्यामध्ये बाईंग व्हायला लागते. ही कंटिन्युअसली खाली येणार का नाही, एक वेळ येत असते की स्ट्रॉंग बाईंग येऊन जाते मार्केटमध्ये, मग ते स्टॉक तुम्हाला 8, 10, 15% प्लसमध्ये दिसतात. त्यामुळे मार्केटमध्ये पॅनिक पण व्हायचं नसतं, ट्रेंडला फॉलो करायचं असतं. तुम्ही जर एखादा अप ट्रेंडमध्ये जाणारा स्टॉक पकडलेला आहे, तुम्ही बरोबर जात आहे, पण एखाद्या वेळेला असं होतं की 2-3 दिवस तो खाली येतो, बरोबर सपोर्टला येतो, पुन्हा बाउन्स घेतो, तिथून पुन्हा त्या स्टॉकमध्ये बाईंग होत असते. म्हणजे तो ट्रेंडला पकडून चालतो त्याच्या. हे निफ्टीचं स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं असेल की काय काय या ठिकाणी होऊ शकतं. हा सपोर्ट आहे 24,750चा, हा इथे ब्रेक व्हायला नको. हा ब्रेक झाला तर 24,400 पुन्हा एक सपोर्ट, जिथून मार्केटने ब्रेकआउट दिला होता. ही एक लेवल आठवत असेल तुम्हाला, मार्केट इथं थांबलेलं होतं आणि इथून मग मार्केटने ब्रेकआउट दिला होता. जर हा सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट काही वेळेला एकाच दिवसात इथे येऊन जाणार. हा सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर हा व्हायला नको ब्रेक, तेव्हा आपण म्हणणार की मार्केट इथं रिव्हर्सल देत आहे, इथे मार्केटमध्ये येत जाणार अशी बाईंग, अशा प्रकारची बाईंग. मग मार्केट आपल्या प्रिव्हियस कॅन्डलचे लो ब्रेक करणार नाही, इथे मार्केट वरती निघून जाणार. मग ठीक आहे, विदाऊट कन्फर्मेशन आपण अंदाज नाही बांधू शकत की मार्केट वरती जाणार की खाली. ही जी सेलिंग होते ना, हा फक्त एक बाउन्स असू शकतो आजचा, ते व्हायला उद्या पण शॉर्ट होऊ शकतं मार्केट, सांगता येत नाही त्याचं. कन्फर्मेशन मिळाल्यानंतर म्हणजे उद्या पण जर बाईंग येत असेल इथे, किंवा 1-2 दिवस मार्केट इथं कन्सोलिडेशनमध्ये जात असेल, तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटने इथे बॉटम बनवलेलं आहे. आता मार्केट आता वरच्या लेवल गाठू शकतं. हे स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं असेल. आता काही महत्त्वाचे लेवल आपण बघूया 5 मिनिटांमध्ये. तर कालच्या दिवशी पण आपण मार्केटमध्ये काय बघितलेलं होतं, तसं ॲनालिसिसचा व्हिडिओ मी कालच्या दिवशी बनवला नव्हता, काही कारणास्तव मी घरी नव्हतो. कालच्या दिवशी पण आपण बघितलेलं होतं की मार्केटने इथे एक बॉटम क्रिएट केलं होतं, म्हणजे मार्केट थांबलेलं होतं, आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नव्हतं, आणि त्याचंच कंटिन्युएशन आजच्या दिवशी झालेलं होतं. एक लेवल बघा तुम्हाला समजेल की ह्या लेवलच्या आसपास मार्केट इथे सपोर्ट घ्यायचं. या लोला मार्केटने ब्रेक केलं नाही. आपण सकाळी पण अशी एक ट्रेंड लाईन इथे ड्रॉ केली होती बघा, की मार्केट आपले प्रिव्हियस लो ब्रेक करत नाही आहे, ते सपोर्ट घेऊन वरती जातं. याचा अर्थ काय होत असतो, मार्केट स्ट्रॉंग आहे इथे, समजलं ना. वरती एक लेवल होती, तिथे जाऊन मार्केट रेजिस्टन्स घ्यायचं, ही एक लेवल होती बघा, जिथे ब्रेकडाऊन दिला होता, ही एक लेवल. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर इथे सकाळी बनत होतं. आपण इथे चार्ट पण ड्रॉ केला होता बघा, बहुतेक जणांनी ओळखलं आपण की कोणत्या पद्धतीचं हे प्राईस फॉर्मेशन होतं आहे. तुम्ही जेव्हा चार्टवरती प्रॅक्टिस करतात, ऑब्झर्वेशन करतात चार्टचं, तेव्हा तुम्हाला त्या गोष्टी लक्षात येतात मग की काय होऊ शकतं पुढे. ठीक आहे, शेवटी मार्केट आहे, त्याच्यामध्ये व्हायला काही पण होऊ शकतं. हे स्ट्रक्चर की प्राईस आपल्या प्रिव्हियस लोला इथे ब्रेक करत नव्हती, कंटिन्युअसली वरती शिफ्ट व्हायची, आणि हा एक हर्डल होता मार्केटमध्ये जवळजवळ 24,900चा. आपण ऑप्शन चेन डाटा पण बघितला, सपोर्ट फक्त आपण सर्व काही बघणार चार्टवरतीच, की तिथे कॉल रायटर बसलेला आहे. तो कॉल रायटर आपल्या पोझिशन अनवाइंड करत असेल, म्हणजेच शॉर्ट जर कव्हर होत असतील तर मार्केट आपलं वरती निघून जाणार, म्हणजे या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट निघून जाणार. लो पण ब्रेक होत नाही, याचा अर्थ काय, मार्केट शिफ्ट होतं आहे वरती. फायनली ब्रेकआउट मिळाला या ठिकाणी, प्राईजने रिटेस्ट केलं आणि प्राईस कंटिन्युअसली वरती निघून गेली. प्राईजने नंतर आपले लो ब्रेक केले नाही, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जर लो ब्रेक झाले असते तर आपण म्हटलं असतो की मार्केटमध्ये विकनेस आहे. इथे पण बघा, ही लेवल रेजिस्टन्स होती, नंतर ती मार्केटमध्ये बनलेली होती सपोर्ट. या ठिकाणी बघा, ही एक लेवल, मार्केट यायचं, इथे सपोर्ट घ्यायचं, वरती जायचं, पुन्हा सपोर्ट घ्यायचं. इथे या सपोर्टला ब्रेक केलं नाही मार्केटने, कंटिन्युअसली पुन्हा इथून एक छान बाईंग आली मार्केटमध्ये. ठीक आहे, म्हणजे हे जे मार्केट होतं ना, पूर्णपणे ट्रेंडिंग होतं. तुम्ही बघा याचं स्ट्रक्चर, आजच्या दिवशी मार्केटने लो ब्रेक केली नाही, नाहीतर डेली काय व्हायचं की मार्केट जायचं वरती, बाईंग पण यायची, पण वरतून ते शॉर्ट व्हायचं, क्लोजिंग वरती येत नव्हती मार्केटची. पण आजच्या दिवशी काय झालं, मार्केटची क्लोजिंग वरती आली, म्हणजे मार्केटमध्ये आजचा होता ट्रेंडिंग मूव, याला आपण म्हणू शकतो ट्रेंडिंग मार्केट. एका चॅनलमध्ये जात होतं, तुम्हाला दिसेल मी एक रायझिंग चॅनल पण या ठिकाणी टाकलेलं आहे. मार्केट ह्या चॅनलमध्येच ट्रेड करत होतं, वरती जात होतं. आजच्या दिवशी मार्केटमध्ये विकनेस नव्हता, मार्केटला सपोर्ट करणारे स्टॉक ते पण वरती जात होते. खूप सारे स्टॉक तुम्हाला आज वरती जाताना दिसत होते. मिड कॅपमध्ये पण छान बाईंग झाली, स्मॉल कॅपमध्ये पण झाली, निफ्टी बँकमध्ये पण झाली, PSU बँकमध्ये पण झाली, सर्व काही वरती होतं आजच्या दिवशी. मग उद्याच्या दिवशी पण ही रॅली कंटिन्यू राहू शकते का, कोणत्या लेवल आपल्यासाठी महत्त्वाचे असणार ते आपण बघूया. की मार्केट जरी ते फ्लॅट ओपन होत असेल, आता ओव्हरनाईटमध्ये मार्केटमध्ये काही पण होऊ शकतं, लक्षात घ्या, ते फ्लॅट पण होऊ शकतो ओपन, किंवा गॅप अप पण ओपन होऊ शकतं. पण जो फ्लॅटचा सिनारिओ असतो ना मार्केटमध्ये, तो नेहमी चांगला असतो. म्हणजे मार्केट जर पुन्हा 25,000च्या आसपास जरी ते ओपन होत असेल, 25,000च्या आसपास, वरती रेजिस्टन्स जो येणार आहे 25,078चा आहे, तुम्हाला दाखवून देतो लेवल,
कशा पद्धतीने असणार. हे बघा, ह्या रेजिस्टन्स जवळ तर मार्केट बंदच झालेलं आहे. ही एक लेवल असणार आहे, ही एक लेवल एक रेजिस्टन्सचं काम करेल 25,078. ही एक लेवल 25,018वरती तर क्लोज आलेला आहे, म्हणजे ह्या लेवलच्या आसपास क्लोज आलेलं आहे मार्केटचा. ठीक आहे, मार्केट जर 25,078च्या लेवलला ब्रेक करत असेल, आता ही लेवल पण रेजिस्टन्सच आहे अजून. इथे तुम्हाला इथे 25,039 दिसत असेल, पण फायनल जो क्लोज आला ना 25,018च्या आसपास आला तो इथे या ठिकाणी आलेला आहे. म्हणजे फ्लॅट ओपनिंग होऊन जर मार्केट कंटिन्युअसली जात असेल वरती आणि त्याने जर प्रिव्हियस लो पुन्हा ब्रेक नाही केले तर मार्केटमध्ये पुन्हा एक रॅली येऊ शकते उद्याच्या दिवशी. संभावना आहे की शॉर्ट कव्हरिंग येऊ शकते उद्या, शॉर्ट कव्हरिंग. आता ती कशी येणार शॉर्ट कव्हरिंग, आणि ती पण चांगली, त्याचं कारण काय असणार, त्याच्यामागचं लॉजिक काय असणार, ते पण आपण समजून घेतलं पाहिजे. मार्केट जे आता इथे थांबलेलं ना ते बरोबर 25,000च्या लेवलच्या आसपास थांबलेलं आहे. 25,000वरती असणारे कॉल रायटर हे एक्झिट झाले होते, त्यांनी आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ केलेल्या होत्या, म्हणजे शॉर्ट कव्हर झालेले होते इथे, त्यामुळेच मार्केट आपलं वरती जात होतं. आणि 25,000वरतीच पुट रायटिंग वाढत होती, तेजी करणारे मार्केटमध्ये आलेले होते. लक्षात आलं ना, तेजी करणारे होते, मंदी करणारे मार्केटमधून निघत होते बाहेर. मग तीच ॲक्टिव्हिटी जर इथे झाली म्हणजे 25,000 ही एक सायकोलॉजिकल लेवल, याच्यावरती असणारे कॉल रायटर हे जर एक्झिट झाले इथे तर मार्केट अजून पुन्हा वरती जाऊ शकतं. मग एक चांगला अपमूव मार्केटमध्ये येऊ शकतो. तो अपमूव निफ्टीला 200-300 पॉईंटने पण वरती घेऊन जाणार. तुम्ही म्हणणार 200-300 पॉईंट कसं, हे बघा, मार्केटमध्ये जेव्हा शॉर्ट कव्हरिंग होते ना चांगली, म्हणजे प्रत्येक स्ट्राईकवरती असणारे कॉल रायटर जेव्हा बाहेर निघतात, मार्केट थांबत नाही. मग समजलं का, मार्केट थांबत नाही. आज पण बघा डेलोपासून जे मार्केट वरती गेलेलं होतं 300-350 पॉईंटची रॅली होती मार्केटमध्ये. तशाच पद्धतीने वरच्या स्ट्राईकवरती असणारे कॉल रायटर जर बाहेर निघाले, त्यांनी आपल्या पोझिशन जर अनवाइंड केल्या तर मार्केट थांबणार नाही. मग पुन्हा ते 25, 200, 300पर्यंत जाऊ शकतं, गाठू शकतं ते लेवल. या लेवल तर रेजिस्टन्सचं काम करणारच आहे. 25,078 हा एक रेजिस्टन्स, त्यानंतर 25,128 हा पण एक रेजिस्टन्स, त्यानंतर 25,191 म्हणजे जवळजवळ 25,200च्या आसपास या लेवल इथे रेजिस्टन्सचं काम करू शकतात. या लेवल मार्केट ब्रेक करत जर चाललं तर प्रत्येक स्ट्राईकवरती असणारा कॉल रायटर तो बाहेर निघणार आणि मार्केटमध्ये पुट रायटिंग होणार, म्हणजे तेजीवाले येणार. तेजी करणाऱ्यांची संख्या या ठिकाणी जास्त असू शकते. आपण प्रायजेक्शनला बघणार आहे, ऑप्शन चैनला नाही बघायचं, मार्केटमध्ये काय चालतं आहे समोर त्याला बघायचं. ऑप्शन चैनचा फक्त थोडा सपोर्ट घ्यायचा, नाहीतर काही वेळेला काय होणार, 25,100वरती तुम्हाला दिसणार कॉल रायटर. मग काही जण काय म्हणतात, इथं कॉल रायटर जास्त आहे, बरं मार्केट इथून खाली येईल, आपण पुट बाय करूया. करतात जे इंट्राडेमध्ये ऑप्शन ट्रेडिंग करतात ना, ते काय करतात, मग पुट बाय करून ठेवतात. पण चुकीची पद्धत ती. 25,100वरती जरी तुम्हाला इथे कॉल रायटर दिसत आहे तर ते आपल्या पोझिशन स्क्वेअर ऑफ करत असतात. आणि त्यांनी जर पोझिशन स्क्वेअर ऑफ केल्या, त्यांनी सेल केलेलं असतं, त्यांनी जर बाय करायला सुरुवात केली तर मार्केट थांबत नाही, मग ते वरतीच जातं निघून पुन्हा. ठीक आहे, डाटा चेंज होत असतो नेहमी, त्या पण गोष्टी बघायच्या आहे तुम्ही. असं नाही की तिथे कॉल रायटर म्हणजे मार्केटवरती जाणार नाही, जातं ते, अजून स्पीडने जातं. मग कॉल रायटर जर बाहेर निघाला तर मार्केट अजून स्पीडने जात असतं, त्यालाच आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग रॅली. हे काही महत्त्वाचे रेजिस्टन्स मग वरती येणार निफ्टीमध्ये. त्यानंतर मार्केटमध्ये विकनेस केव्हा येणार, म्हणजे इंट्राडेमध्ये विकनेस केव्हा येऊ शकतो, तर एक चांगली लेवल इथे बनलेली बघा आता 24,900 एक लेवल दिसते तुम्हाला, जिथे मार्केट सारखं सपोर्ट घ्यायचं बघा. ही एक लेवल, पहिले ही लेवल रेजिस्टन्सचं काम करत होती, ती नंतर सपोर्टचं काम करत होती. याच्या खाली मार्केट गेलेलंच नव्हतं. जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या खाली जायला लागेल, थोडंसं गॅपअप झालं समजा, किंवा मार्केटची ओपनिंग फ्लॅट ओपनिंग होत असेल, जर मार्केट आलं समजा इथून कंटिन्युअसली खाली, जेव्हा याच्या खाली ट्रेड करायला लागेल तेव्हा आपण म्हणू शकतो की मार्केटमध्ये विकनेस आहे इंट्राडेमध्ये. तोपर्यंत नाही, मार्केट काही वेळेला इथूनच बाउन्स घेऊ शकतं पुन्हा. मग पुन्हा ही लेवल आपल्यासाठी रेजिस्टन्सचं काम करेल 25,040च्या आसपास. ही रेजिस्टन्सचं काम करणार. खाली सपोर्ट हा बनेल 24,900चा, म्हणजे पुन्हा 140-150 पॉईंटची रेंज इथे मार्केटमध्ये बनू शकते. कोणत्या ठिकाणी बायर काय करतोय, सेलर काय करतोय, हे तुम्हाला चार्टवरती दिसत असतं आणि तेच शिकायचं असतं आपण मार्केटमधून. त्याच गोष्टी शिकायच्या आहेत, ट्रेंडला फॉलो करायचं असतं, कशा पद्धतीने मार्केट वरती जातं आहे, कुठे सपोर्ट घेऊ शकतं, कोणत्या ठिकाणी रेजिस्टन्स घेऊ शकतं, त्याच गोष्टी शिकायच्या असतात. हे बघा तुम्हाला दिसेल इथे बरोबर इथेच बाउन्स घ्यायचं, मार्केट इथे आलं बाउन्स घेतला, इथे पण बघा बाउन्स घेतला, याच्या खाली गेलं का नाही, मग आपल्यासाठी हा चांगला झोन. संभावना असू शकते की गॅपअप किंवा थोडंसं किंवा निगेटिव्हमध्ये ओपन झालं मार्केट, कंटिन्युअसली खाली आलं तर संभावना असू शकते की ती इथे बाउन्स घेणार आणि इथून ते वरती जाणार. लक्षात येतं आहे ना, वरच्या हे लेवल रेजिस्टन्स आणि खाली हा सपोर्ट, मग मार्केटसाठी इथे एक रेंज बनून जाते. आणि समजा जर इथे बाउन्स घेतला छोटासा
आणि त्याच्या खाली जर ट्रेड करायला लागलं मार्केट तर समजायचं मग इंट्राडेमध्ये याचा ट्रेंड निगेटिव्ह होतं आहे. ही एक लेवल इथे कंटिन्युअसली आलं खाली, छोटासा बाउन्स घेणार मार्केट आणि ते पुन्हा शॉर्ट होणार, म्हणजे या सपोर्टला ते ब्रेक करून टाकणार. मग तुम्हाला इंट्राडेमध्ये बरोबर स्ट्रक्चर निगेटिव्ह होताना दिसेल. इथे हे स्ट्रक्चर काय होणार मग निगेटिव्ह. त्यावरून मग आपण इंट्राडेचा ट्रेंड ओळखतो कोणता आहे. आता इंट्राडेमध्ये आजच्या दिवशी जे मार्केट होतं ते अप ट्रेंडमध्ये होतं. उद्याच्या दिवशी कसं होईल मग इंट्राडेमध्ये, जर ते पुन्हा लोला ब्रेक करायला लागलं तर ते पुन्हा जाणार डाऊन ट्रेंडमध्ये. हे फक्त आपण मार्केटचं स्ट्रक्चर बघतोय. कोणी ऑप्शन ट्रेडिंग करू नका, मी नेहमी सांगतो. इंट्राडेमध्ये तर अजिबात करू नका, याच्यामध्येच खूप जणांचा लॉस होतो आहे. जाऊ नका. इक्विटी असतं. आता इक्विटीमध्ये पण बघा, चांगले चांगले स्टॉक तुम्हाला बॉटमला मिळतील, खूप चांगल्या सपोर्टला मिळतील, त्यांच्यामध्ये रिव्हर्सल बघून काम करा. त्या ठिकाणी प्रॉफिटची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. ETF चांगली ETFचं ॲक्युम्युलेशन तुम्ही करू शकतात. जिथे सेफ पैसा बनतो ना तिथे कोणी जात नसतं. मग जरी इथून स्लिप झालं मार्केट तर खाली एक सपोर्ट असेल पुन्हा 24,850चा, त्यानंतर 24,772 ही लेवल पण इथे एक सपोर्टचं काम करणार. हा पहिला सपोर्ट, त्यानंतर हा दुसरा सपोर्ट. मार्केट इथे पण बाउन्स घेण्याची संभावना असू शकते. बघूया मग उद्याच्या दिवशी कंटिन्युएशन होतं आहे का प्राईसचं, फ्लॅट ओपन होतं आहे की गॅप डाऊन होतं आहे की गॅप अप होतं आहे. जास्त गॅप अप जर झालं तर काही वेळा तो गॅप अप सस्टेन होत नाही, पुन्हा मग हा डे हाय जो असतो ना तो मार्केटसाठी बनतो सपोर्ट. ही लेवल आपल्यासाठी सपोर्टचं काम करत असते. मग बघायचं असतं की तिथे मार्केट बाउन्स घेतं आहे की ती कंटिन्युअसली खाली होऊन जात आहे. लेवल बघत जायच्या व्यवस्थित, त्यांना चार्टवरती ड्रॉ करायचं असतं. तुम्ही चार्टवरती ड्रॉईंग नाही केलं तुम्हाला काहीच समजणार नाही. आणि ज्या पण व्यक्ती इंट्राडेमध्ये काम करत असतात स्टॉपलॉस लावत चला. स्टॉपलॉस शिवाय काम करायचंच नसतो. मार्केटमध्ये जे मोठे लॉस करून घेतात ना काही जण इंट्राडेमध्ये, स्टॉपलॉस लावत नाही. कोणी पुट बाय केला तो पूर्ण रॅली होईपर्यंत थांबून जातो. त्याला वाटतं की आत्ता खाली येईल मार्केट, ते येत नाही, ते वरतीच जातं. त्यामुळे स्टॉपलॉस लावायचा, मनात स्टॉपलॉस कधी पकडायचा नसतो. तर तुम्हाला सर्वांना निफ्टीमध्ये महत्त्वाचे लेवल समजलेले असतील, कशा पद्धतीने मार्केट वरती जाऊ शकतं, कोणती लेवल ब्रेक केली मार्केटने तर मार्केट खाली जाऊ शकतं, हे तुम्हाला समजलेलं असेल. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करायचं आहे. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.